श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सुप्रभात। सकाळची वेळ आहे, 7 वाजले असतील सकाळी। हे बघा, मी गहू काढले होते नीट करायला, झाडू वगैरे मारून झाल्यावर म्हटलं थोडेसे गहू काढून कोणाला ठेवत म्हणजे दुपारी दळण नीट करायला येईल। तोपर्यंत बाहेर कचरा टाकायला गेल्यावर मला अंगणात दिसलं मोहरीचं झाड। हे मोहरीचं झाड मी पहिल्यांदाच पाहिलं होतं आणि पण कोथिंबीर वगैरे जे घरात लावले ते काही येत नाही आणि अंगणात असंच कचऱ्यात कधी टाकलेली असेल मोहरी, त्याचं गेटच्या बाजूला एक झाड उगवलं होतं। पुढून बघितलं तर मोहरी बाहेर आली, त्याच्यातून ती तेवढी मोहरी निघाली होती। आज होती अमावस्या, त्याच्यानंतर मग ते मोहरी जरा फोडून काढली, अर्धी वाटी भरली असेल आणि मग हळदीचं लेपन करून घेतलं उंबऱ्याला। हळद आणि गोमूत्र मिक्स करून इथं लेपन करून घेतलं आहे उंबऱ्याला। आणि गहू उन्हाला काढून ठेवले होते, ते मोहरी काढली सकाळी सकाळी। त्याच्यानंतर उंबऱ्यावरती रांगोळी वगैरे काढून घेतली होती पूजन करून। हा बघा कसा बसलाय दारात सकाळी सकाळी। नंतर लोणीच येत नव्हतं, आज काय झालं होतं काय माहीत नाही वातावरणात। किती वेळ तरी ताक हलवलं मी, पण लोणी काय आलंच नाही। शेवटी वैतागून तवली उन्हात नेऊन ठेवली होती। त्याच्यानंतर देवपूजा करायला घेतली। आज अमावस्या असल्यामुळे मी सगळंच देवघर स्वच्छ करायला घेतलं होतं। सगळं देवारा स्वच्छ घासून पण घेतला होता आज, आणि देव पण सगळे घासून घेतले। माझी पूजा होईपर्यंत हा इथंच बसला होता, जसं की माझी पण पूजा कर म्हटल्यासारखं तोंड ठेवून तिथं छान असं किती उशीर माझी पूजा होईपर्यंत पूर्ण तिथंच बसला होता। त्याच्यानंतर सगळं वस्त्र स्वच्छ हंतरून घेतलं देवाऱ्यात आणि सगळे देव एकदम उजळून घेतले होते। पितांबरीने सगळे स्वच्छ घासले होते। आणि बघा अशी स्वामींची मूर्ती, फोटो वगैरे सगळे पुसून छान असा अष्टगंध वगैरे लावून घेतलं होतं। सगळ्या देवांना उजळून पण घेतलं होतं स्वच्छ, आणि कुंकू अष्टगंध लावून सगळं पूजा पण करून घेतली होती। खूप छान वाटत होते देवघर। आज अमावस्या होती, त्यामुळे बाकीची पण बरीच अशी कामं होती दिवसभर। बघा छान देवपूजा झाली होती। मला ज्या दिवशी जे पूर्ण स्वच्छ घासून अशी देवपूजा करेन तेव्हाच बरं वाटतं। नंतर दुपारी घर पुसताना बघा पाण्यामध्ये हळद मीठ आणि गोमूत्र टाकून घर स्वच्छ पुसून काढलं होतं त्या पाण्याने हळदीच्या। नंतर 4 वाजता चहा ठेवला, संध्याकाळची तयारी आहे ही। तांदूळ काढले होते भात लावायला, शेपूची भाजी, दोडक्याची आमटी करायची होती। सगळी इथे तयारी करत करत चहा ठेवला होता 5-6 वाजता। बघा स्वयंपाक करत करत एकीकडे हे चालू होतं माझं। अजून सेवा राहिल्या होत्या माझ्या संध्याकाळच्या सगळ्या। त्याच्यानंतर पोरांना जेवायला वाढलं 7 वाजता, त्यांना गावात जायचं होतं शिवजयंतीचा कार्यक्रम बघायला, आणि नंतर मग मी माझ्या सेवा करून घेतल्या। बघा पिवळ्या मोहऱ्या आणि घरात जी अगरबत्तीची ऊद पडते रोज सकाळ संध्याकाळ लावलेल्या अगरबत्तीची जी खाली राहिलेली राख असते त्याचं केलं होतं। श्री स्वामी समर्थ हे करून 4 दिशेला फेकायचं घरात।